गुड आफ्टरनून गाइस, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओ. गेली ती काय बोलते एनर्जी ड्रिंक मला वाटत होतं त्याने काहीतरी घेतले जसं अच्छा हा, तुला वाटलं त्याने पिले हा असं तो वाटत होता काही तर अरे यो बघ ना यो कपडा भारी आहे. चल जाम माती खाली तुला तुझी कारनामा सांगून दे. काय केस कापते यो धुरंधर पाटील. रैमान डकेत नाही, रैमान पाटील. सुकट आणि भाकर जी लागते ना तिच्यासारखं काय नाही लागत. गुड आफ्टरनून गाइस, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग संडे आहे. आज संडे आणि तुम्हाला जसं का माहीत असेल आम्ही चाललोय बॅडमिंटन खेळायला. तर तुम्ही आज चुकल्यात, आज आम्ही बॅडमिंटन खेळायला नाही चाललो. आज आम्ही चाललोय कुठं चाललो झूम झाला 1 मिनिट. हां, तर आज आम्ही चाललोय बॅडमिंटन खेळायला नाही, आज आम्ही चाललोय डीमार्टला जराशी शॉपिंग करायची होती. स्वेटर घ्यायचा होता, स्वेटर नाही बॉम्बर जॅकेट घ्यायचं होतं. जसं की तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघला असेल. अरे काय झूम आउट होतं. जसं काही तुम्ही फोकस आहे ना, जसं काही तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघलं असेल का मला बॉम्बर जॅकेट भेटलंच नाही. पूर्ण भिवंडी फिरलो, ठाणे फिरलो, ठाण्यामध्ये एक दुकान काढला पण आम्हाला काय बॉम्बर जॅकेट नाही भेटला. तर आम्ही मोठ्यावाले डीमार्टला चाललो. मोठ्यावाले डीमार्टला येऊ बोलते बॉम्बर जॅकेट मिळेल आपल्याला. आणि इथे या फालतू माणसं रिक्षावाला सेटअप आहे. रिक्षावाला बघत आहे, रिक्षावाला वाटतं माझी बघत आहे रिक्षावाला. आईला व्हिडिओ नीट करत जाते. 31ला व्हिडिओ कशी करले मम्मी मला विचारते ते हेलच्या डब्यान काय आणले बरोबर. 1 मिनिट मम्मी, हेलच्या डब्यान काय होता? कुठले दिशूला विचारत होती हेलच्या डब्यान काय आहे. काय होतं रे? हा काय होता हेलच्या डब्यान? अरे मम्मी विचारते नक्की आहे काय प्रकार. अरे यो एनर्जी ड्रिंक आहे नक्की ना? हा, म्हणजे पिऊन दाखवू का? मम्मी मला विचारते तुम्हाला 1 मिनिट थांब. गेली ती काय बोलते एनर्जी ड्रिंक मला वाटत होतं त्याने काहीतरी घेतले जसं अच्छा हा, तुला वाटलं त्याने पिले. हा असं तो वाटत होता केस वगैरे त्याची विस्कटलेली. हा, बेवड्यावानी जरा हा, गेटअप आलेला चेहरा, दिसत हा, जा. पूर्ण. मला वाटतं खाऊन तसं झालेलं का त्याला. मला असं वाटत असेल. मग पण सकाळी 6ला उठलेला. 6ला नाही 5ला उठते तो कामावर जायला. हा डब्बा बिब्बा करते. डब्बा मम्मी बनवत्या लेकिन मी बनवतात. डब्बा मम्मी बनवते मग कामावर जाते. मग माणूस थकून जाते ना. नाही बसूनच येतो तो रे, त्याला कुठे काम आहे तिथे. बसून माणूस अजून थकते. हा, म्हणून त्याचं पोटला वाढत चाललेलं आहे. पण आमच्या ग्रुपमध्ये कोणीच नाही पिण्यासारखं कोणीच नाही. आमचा पप्पा पियाच्या आधी पप्पाने पण तोडून दिली 2 वर्ष आधीपासून सोडून दिलं. रिक्षाला. मग आता घरात कोणच नाही असा पिणारा. बाबूला जोडून. हा चला आता चला. कपडा काय गाडी बघा कशी काढते. आवाज तुमचा भाऊ जरा चिकणा दिसत असेल नाही काय. चिकणा दिसण्यासाठी केस बिसा कापून नाही फॅन लावली मी वापरत नाही. मी नुसती आता गाडी क्रीम सिद्धू उतरणे गाडी. आता कसं आता एकदम परफेक्ट दिसते कारण हायलाईट तुला आता बोलत होतो जाऊन दे. कशी ही मला बोलताना दादा मला ब्लॉग मध्ये मला पैसे देते यो, मला पेड करते. आता ठीक आहे मला काय हमको क्या है मी फाइनेंसर है, डायरेक्ट फाइनेंस करता हूँ. जो भी चाहिए मांग के ले लो गाइस. ठीक आहे चल तुला एक चिकनचा पीस अजून एक शोरमा देईन. चल तुला माझ्या तरफ से. आयलो भाई 60 रुपयाने सिद्धूला विकत घेतला. अख्खाच्या अख्खा 60 रुपये. 20 रुपये तुझं भर. तू 60 रुपये तर मी देतो ना. नको अरे ये 80 रुपये देतो ये. तर चला काही आता आपण जाऊ बॉम्बर बघू. आज तरी आपल्याला बॉम्बर भेटते का. नशिबात असेल तर आज भेटल. कारण की मला 2 बॉम्बर व्हिडिओ कायच नाही भेटत. आम्ही सगळा शोधला. अरे 2 R&B ट्रेंड बाबा काय नाही. जे दुकानाची नावं नाही माहिती ते दुकानं पण आम्ही शोधून काढले. काय इंडी बुंडू काय झुंडा काही. तर आज होप सो आज भेटला पाहिजे. कारण की मला 2 बॉम्बर पाहिजे म्हणजे पाहिजे. एक हाफ आणि एक फुल. ये देखो 60 रुपए में इसको बिकत लिया मैं. बिकत 80 रुपए में बिकत. देखो खुद का भाव बता रहा है 80 रुपया.
BMW कॉम्पिटिशन दिला. BMW बॉक्स खावे मोछाड साजन की दिवानी. तुम्ही शोधून दाखवा मला. कुठली पण मारुतीची गाडी घ्या, स्विफ्ट घ्या, कुठली पण घ्या, कुठली पण गाडी जर 6चा ऍव्हरेज देत असेल ना, ही गाडी जर का मानला तुम्हाला. सॉरी सर सॉरी आय सॉरी. रिक्षावाला बघता रिक्षावाला. बाजू रिक्षावाले के साथ गर्दी नाही. कोणी याला भाड्याबिड्यासाठी विचारू नका काही. आता आम्ही आलो इथं डिमार्टला. थोडासा मेन रोड या मोठेवाले डिमार्टला आलो. आता बघू इथं आपल्याला भेटते का नाही. भेटलं तर चांगली गोष्ट आहे, नाही तर आपल्याला डिकेथलॉनला जायलाच लागेल. काय बोलते डिकेथलॉन मागेच आहे. जरा मोठा आहे गाईस. फुल ह्यूज वाली वाईफ. मी कशाला आलेलो कारण की यो मागे बघून गेलेला का इथं बघ ना, कपडा चल जाम माती खाली तुला तुझी कारनामा सांगून दे. यो आलेला बघून गेले ना अरे चल ना चल करते नुसता साजरी पाहिजे तुला. बघून गेलेला त्या दिवशी का याला भेटलेला, पण याच्या अंगाने जो माज होता ना अंडी भेटतात चल याला नव्हता घ्यायचा तेव्हा त्याचा मूड नव्हता ना. आता शोधते. आता आम्ही कुत्र्यासारखं शोधतो. आम्ही आलेलो बॉम्बर घ्यायला. बॉम्बरच्या जागी बघा काय घेऊन चाललं. बॉम्बर साईडला राहिला. आम्ही हे घेतला. एकच होती ना काहीच. आता आम्ही घेतो आईस्क्रीम. काहीतरी नवीनच दिसून नवीन गोष्टी दिसल्या. दिसू वापरायला जायला लागत नाही बिलकुल. त्यानं ते तर काही आम्हाला काय बॉम्बर भेटत नाही. बॉम्बरच्या नादात आम्ही येणार. आम्हाला तुमच्याकडे असेल, कोणाला माहित असेल इथं भेटते तर खरोखर सांगा. पाहिजे कमेंटमध्ये सांगा खरोखर पाहिजे. आज पण बॉम्बर बघितला ना. बॉम्बर सोडला बाजूला. बॉम्बर भेटला नाही. खायचा सांगून घेतला. चाललो घरी. काय यार. जय हनुमान. आईस्क्रीम घेतलेला. आईस्क्रीम पण भारी होता. 20 रुपयाचा आईस्क्रीम भेटते डिमार्टला. तुमच्या भेटते का नाही माहीत नाही. या डिमार्टला तर भेटते. एक नंबर लागते आईस्क्रीम. ते पनवेलला मी कॉलेजला जातो ना, त्या डिमार्टच्या बाहेर पिझ्झा पण भेटते 100 रुपयाने. चांगलं लागते. मी नाही खाला. चांगलं कैसा लागते. नाही मी नाही खाला नाही काही. चांगलं लागते का नाही माहीत नाही. मी नाही खाला. तुम्ही बघा तुमच्या तर भेटत तुम्ही ट्राय करा. मला काय करायचं आहे तुमची मर्जी आहे. मी काय बोलू. मी तर सांगेन. तुम्ही फोडी इग्नोर करू शकता. आज जरा फोडी आहे. ब्लेड मारला ना त्याची बाई पुढे शिकवते. रिक्षा शिकवते. बरोबर आहे. स्वतंत्र स्त्री झाली पाहिजे. केडी ओल ती वेगळी गोष्ट आहे. पण स्त्री स्वतंत्र तुम्ही समजले ना गाईस. ठीक आहे. तर गाईस मी घरी आलो पण आम्हाला काय बॉम्बर काय भेटलाच नाही. काय बोलू आता. एवढा बॉम्बरसाठी फिरलो पण बॉम्बर काय आपल्याला भेटला नाही. तर घरी आलो. थोडासा काम आहे तो काम करू. तो काम झाला का आपला थोडासा टेरिसवर आपल्याला काहीतरी करायचं आहे ते करू. मग तुम्हाला भेटतो. आता सध्या मला तयारी करू ते पटापट. तर आपली देवपूजा झालेली आणि आपण आता आपल्या कामाला सुरुवात करू. मम्मीला मी सांगले लसूण सोलायला. लसूण सोल. फोन नको बघू. लसूण सोल. जाणे आणि तिकडे फेक. बोलते 1 मिनिट काही आमच्या घरी काय भार्गवी आली संध्याकाळी तुम्हाला एक गोष्ट दाखवू का. एक धुरंधर आले हो का. दिशूचा त्याला ऑफिसला घालून जायचं आहे. हुशार झाला नाही पण भारी सूट होते. पुढे आतमधीन काय घातले. टी शर्ट आहे का. सॉरी गाईस. वाटते तर त्याचे सर का एकदम मागच्या तर अख्खा डिक्टो वाटते नाही का सिद्धू. काय केस कापते यो. धुरंधर गाईस. धुरंधर आले. रेमान डकेत. आता मला वाटतं चौधरी असलमला फोन करायला लागेल मला. हो आ गया फिर से रेमान डकेत. तुम्हाला काय वाटते. बरोबर वाटते का नाही सांगा कमेंट मध्ये.
त्याचं ड्रेसिंग बरोबर आहे. ड्रेसिंग म्हणजे वाटते का नाही रेहमान डक्केत. ही बघ, हा ही बघ अशी रेहमान डक्केतची मम्मी. तू कर बघू कैसा शिकव ना त्याला. ही आहे रेहमान डक्केतची मम्मी. नाही डाकू रेहमान डाकू. तो रेहमान डक्केत तो आहे. बघू त्याला शिकव कैशी करते शिकव. हा भेटली शिकव ना शिकव. तू काय रे मी त्याला सांगते. हा मग सांग ना मी तुला कळलं. एकदा कैसा ऐशी कर ऐशी. मम्मीला कोरिओग्राफर ठेव तुझा. नाही हात असं जरा दिले इकडे. जमते आमची मम्मी कोरिओग्राफर आहे का. एक नंबर कोरिओग्राफर आहे. तुम्हाला कोणाला डान्स बिन्स शिकायचं असेल तर सांगा, आमची मम्मी शिकवते. हाय बोल ब्लॉग मध्ये येते तू. हाय बोल. बरोबर वाटते का नाही. बरोबर वाटते ना. वाटते का नाही रेहमान डकेत. बस राजू जीटीएफ आहे केलते भाई. ड्रेसिंग कैसी आहे. भाई एक नंबर ना भाई. खतरनाक आहे ना. धुरंधर पाटील. रेहमान डकेत नाही रेहमान पाटील. डेंजर. चल भाई उद्या प्राइज आलं फोन करतो तुला. आर्टिस्ट बघता काय. आर्टिस्ट बघा. आर्टिस्टचा आर्ट बघा. दाखव. ओ क्रिएटिव्हिटी दाखव. अरे तिथे कुठं तिकडं कुठं. लास्ट टाइम बनवलेलं अॅनिव्हर्सरीला. हो आर्टिस्ट बिझी आहे सध्या. का आर्टिस्टला काम आहे. आर्टिस्ट आर्ट बघते. हां आर्टिस्टची 10वी आहे. आर्टिस्ट या वर्षी जरा बिझी आहे. आता आर्टिस्टची क्रिएटिव्हिटी तुम्हाला काय सांगू म्हणजे फुलं बघल्या ना तुम्ही, ती आर्टिस्टनेच बनवलं. तुम्हाला दिसत असेल का नाही माहीत नाही, पण आजचा मूड ना जरा रेड आहे. रेडिश. लाईटीचा सेटअप आपला झालेला आहे. कसा कार्यक्रम आहे. लाईटीचा जास्तीच उजेड वाटते मला बघता नाही येत. आता ठीक आहे जाऊ दे. लाईटीचा सेटअप आपला झालेला वरती. असं काही स्पेशल नाही, असाच मूड झाला मग चिकन बनवून खाऊ वरती. तसं कंटाळा आलेला. काय करू, संडे आहे आज ना. खेळायला का नाही गेलो, कारण की ना डीमार्टला जायचं होता. मग डीमार्टवरून आम्हाला डिकॅथलॉनला जायचं होता, कारण की आम्हाला गॅरंटी होती डीमार्टला आम्हाला बॉम्बर जॅकेट भेटणारच नाही. मग डीमार्टला गेलो, तिथं बघितला बॉम्बर जॅकेट भेटला नाही. तसं माहीत होतं नाही भेटणार, तरी एकदा गेलेलो एक आशा म्हणून, तिथं भेटला नाही. मग तिथून खायचं सांगून घेतला. सोडलं चल घरी आलो, चिकन घेतला, आता खा. तर गाईस आम्ही टेरिसवरून आमचा कार्यक्रम संपवून खालती आलो. लगेच झालं. थोडासा चिकन आणलेला आणि शूट का नाही केला, कारण की कंटाळा आले. जरा आरामात बसून खालेला कसं जीवाला लागते ना, म्हणून आरामात बसून खाला मस्तपैकी. मग आता मम्मीने मस्तपैकी काय बनवले, टपाकडी सुकटी बनवले. सुकटी. किती पण तुम्ही चिकन खा, किती पण मटन खा, किती पण बिर्याणी खा, किती पण तुम्ही बटर चिकन बिटर चिकन तुम्ही काय पण सांगा, पण सुकट आणि भाकर जी लागते ना, आमची गरम भाकर ना बासमती राईसच्या बनतात खवरेस सॉफ्ट. रेहमान पाटील त्याच्या जाऊन दे. काय बोलत होता. हा, तुम्ही कुठली पण दुनियातली डिश आहे ना, सुकट आणि भाकर जी लागते ना, तिच्यासारखं काय नाही लागत. सुकट बोंबली आणि त्याच्याबरोबर अंड्याचा पोळा. ऑमलेट नाही, अंड्याचा पोळा बोलतात त्याला. पोळा. तवाची मजा येते ना खायला. खाण्याच्या बाबतीत तुम्हाला काय सांगू, मला एवढी डिश खायला आवडते ना, म्हणजे अशा साध्या डिश जाम आवडतात. एकदम तडकते पडकतेपेक्षा अशा साध्या आवडतात. आणि ते पचले पण जातात व्यवस्थित.
मला बनवायला पण आवडते. आता तुम्हाला माहितीच असेल. ह्यो बघा, ह्यो बिनकामी माणूस आहे. सगळ्यांना सांगल ए जेवायला घ्या, पाणी घ्या, कांदा कापा, या घ्या त्या जैसा सामान आयला ना, ही टाकली गेली, भाकर गेली ना, जेवायला बसल. काम लावण्यात एक्सपर्ट तुम्ही बोलशाल ना तर रेमान पाटील आहे आमच्या घरात, अजून कोण नाही. दुसऱ्याला काम टोकणे, स्वतःचं काम पण दुसऱ्या करून काढून रश्याला प्लेट घेऊ. घ्या ना तुम्हाला. आमच्या पप्पाला रस्सा लागते, काही पण असू दे. चिकनचं रस्सा लागते आहे. चिकनचा. चिकन आहे दुपारचं बनवलेलं. आता तुम्ही दुसरं पकोडे खाली त्याचे. त्याचे पकोडे खाली, नाही वेगळे त्याचे chicken. बना. त्याचे बना. तुम्हाला काय बोलत नाही? पिझ्झा बना. हा उद्या मंडे. उद्या मिंट पावडर आणायचे. कणाला आणायचे? आता आता टाकून परत गरम करशील? नाही मग राहू दे, तसं पण छान आहे ते झालेलं. ऐसा पण चांगलाच आहे. याचे तोंडाला 17 चव, याच्या समोर काही बोलायचंच नाही. आता सांगेल मिल्क पावडर आण. नाही राहू दे ते पण असं पण छान झाले. याला कांदा कापून दे, गाजरचे हलवेन. दूध आणि तूप. लाजते जायचा जैसा कण पोरी बिरी आहे ती बारगई पण आवरी लाजत नाही. अजून हाय जाऊ आहे. आता बाकीची आपण खाऊ. नीट खाऊ दे मग भेटतो. आई हलवा बनवले. हा हे बघा गाईस कसा हलवा आहे. हलवा 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 गाजरच आहे. नाही मुलीचा हलवा आहे. ऍक्च्युली कलर मारलाय त्याला, लाल कलर. मुली का हलवा. थंडीमध्ये मुलीचा हलवा खा आणि सकाळी सकाळी मुल्या काढा. हे बघा एक नंबर आहे. खात नाही तर तुझा तू खात गाजरचा हलवा तर भारी लागते. तर काय हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.